डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणी मनीषा माने मुसळे हिला न्यायालयाने गुरुवारी पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। विख्यात मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा मुसळे माने हिला गुरुवारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली। पोलिसांच्या मागणीवरून पोलीस कोठडीचे अधिकार राखून मनीषाला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। मनीषा तपासात सहकार्य करत नाही, उडवाउडवीची उत्तरं देत असून जाणीवपूर्वक माहिती सांगण्यास टाळाटाळ करत आहे। अजून काही साक्षीदारांकडे तपास करून नवीन गोष्टींचा उलगडा झाल्यानंतर पुन्हा त्याचा मनीषाकडे तपास करावा लागेल असं कारण पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं। त्यामुळं वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा न्यायालयीन आणि पोलीस कोठडीचा खेळ सुरूच असल्याचं दिसून आलं। डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी 18 एप्रिल रोजी रात्री राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती। दुसऱ्या दिवशी 19 एप्रिल रोजी डॉक्टरांच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटच्या आधारे वळसंकर हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिला अटक करण्यात आली। या प्रकरणात मनीषाला सुरुवातीला 3 दिवसांची, त्यानंतर 2 दिवसांची अशी 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या पोलीस कोठडीच्या कालावधीत पोलिसांच्या हाती ठोस पुरावा न लागल्यामुळं पोलिसांनी सखोल तपासाचं कारण देऊन 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली होती। यावेळी देखील पोलिसांनी पोलीस कोठडीचे अधिकार राखून ठेवले, पण त्या 14 दिवसात एकदाही पोलिसांनी तिची कोठडी घेतली नाही। त्या काळात देखील पोलिसांना ठोस असं काहीही हाती लागलं नाही। 2 दिवसांपूर्वी मनीषाच्या 3 बँक खात्यातील रक्कम आणि मोबाईलच्या फोनपेवर झालेले 3 वर्षातील व्यवहार याचा आधार घेत पोलिसांनी या आत्महत्या प्रकरणाला आर्थिक वळण दिलं। त्यावरून न्यायालयानं मनीषाला 2 दिवस पोलीस कोठडी दिली होती। पोलीस कोठडी संपल्यानंतर गुरुवारी तिला पुन्हा न्यायालयात उभं करण्यात आलं। नियमित कोर्ट विक्रमसिंह भंडारी हे रजेवर असल्यानं SN रंतकंठवार यांच्या न्यायालयात सुनावणी झाली। पोलिसांनी पुन्हा मनीषाच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली। यावेळी पुन्हा एकदा पोलीस कोठडीचे अधिकार राखून ठेवले। 27 मेपर्यंत मनीषा आता न्यायालयीन कोठडीत राहील। दरम्यान 21 मे रोजी मनीषाच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल।